राजा छत्रपतींच्या जन्माने पुढे झालेला आपला हा तालुका आहे. अतिशय अभिमान वाटतो मला या तालुक्याचा, अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा. खरं या मातेमध्ये फार मोठं बळ आहे, ताकद आहे आणि खरं या मातेने तर खरंच स्वराज्य घडवलं. त्यामुळे आपल्या सर्वांना खरं तर ज्यांनी ताकद दिली, ऊर्जा दिली ते शिवसेनेचे सन्माननीय आपल्या नेते आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, आदरणीय आनंदजी दिघे साहेब, आपल्या सर्वांचे यशस्वी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब. त्याप्रमाणे आज खरं तर आपण सगळे नशिबान आहात. या शिवसेनेच्या नेत्यांबरोबर रामबाई सतत वावरतात. त्यांच्याबरोबर त्यांनी गेले 40 वर्षाचा 45 वर्षाचा प्रवास केलेला आहे आणि ज्यांना या शिवसेनेच्या सचिव पदाची फार महत्वाची जबाबदारी दिली आहे ते याच आपल्या तालुक्याचे सुपुत्र आहेत, कादळी गावचे आहेत, आदरणीय रामबाई रेपळ यांचे मी मनापासून सहर्ष. ते आता बिलरोड नगरसेवक आहेत त्यामुळे डबल टाळ्या बिलरोड. आज या कार्यक्रमाला खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती उद्या आपण सगळे फॉर्म भरतोय आणि सगळ्यात जर मोठा उत्सवाचं वातावरण जर कुठल्या तालुक्यात असेल तर ते जुन्नर तालुक्यामध्ये आहे. हे संपूर्ण तालुक्याकडे आपल्या सर्वांचं या संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. आज शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे बंधू सन्माननीय देवदाजी दरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. मनापासून त्यांचे स्वागत करतो. आणि आज पक्षप्रवेशामध्ये खरं तर हा जो वरचा भाग आहे आपला म्हणजे मावळ भाग, या मावळ मुलखामधले माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे त्यांचा आज पक्षप्रवेश त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे, म्हणजे आता आपण घेतोच आहे. याच्यामध्ये विशेष होतं काळूदादा असेल, मारुतीदादा असेल, आदरणीय आपले सागडे साहेब असेल, रिटायर्ड अधिकारी आहेत. त्याप्रमाणे आदरणीय विक्रमजी मुंडे, खरं तर विक्रम मुंडेंची इच्छा आहे, मी आज आलोय, प्रवेश आहे माझा, पण माझ्या गळ्यामध्ये शाल स्वतः एकनाथबाई शिंदे यांनी घातली पाहिजे अशी. खरं आमदारांचा पुत्र आहे तो, कुटुंब आहे. आज खरं एवढी मोठी ताकद त्या कुटुंबाची असताना आपण सगळी मंडळी खरं आपण आलात. सन्माननीय मोताळे गावचे सरपंच आणि आमचे मित्र उत्तमजी गुले साहेब असतील, आदरणीय रामदास असतील, सन्माननीय प्रकाशजी असतील, प्रकाशजी शिंदे आहेत, आदरणीय अजिंक्यजी घोलप आहेत, सन्माननीय सुरेखाताई बोराडे आहेत, आदरणीय पंचायत समिती सदस्य आमचे मित्र महेंद्र सदाकाळ आहेत. त्याप्रमाणे आमचे दुसरे मित्र अरुणजी केदार आहेत. आदरणीय आमच्या सरपंच आता खरं त्या उमेदवार आहेत आपल्याला समितीच्या, आदरणीय कमलताई शळकंदे, सन्माननीय निलमताई अजिंक्य घोलप, निलमताई अजिंक्य घोलप, या सर्वांनी सुरगताचं नाव घेतलं. हे तिघही उमेदवार यांनी ठरवलं होतं की आम्हाला जर तुम्ही सन्मान दिला, आम्हाला खरं तर इच्छा आहे की आम्हाला एकत्र इलेक्शन लढवायचे, निवडणुकीला सामोरं जायचं. माझी एक गोष्ट आजपर्यंत लक्षात आलं नाही, उपस्थित सर्व आपण मला माफ करा, संतोष आहे आमचा मित्र सरपंच आमचा सिद्धांत. खरं तर खूप साऱ्या लोकांनी नावं घेतली, सगळेच आज या ठिकाणी पक्षप्रवेश झाले. वायजी गायकर साहेब आहेत, म्हणून आमचे राजू गायकर आहेत, सगळीच मंडळी आज पक्षप्रवेश आहे. आणि अजून तुम्हाला मी सांगतो, हा काही नुसता एवढा पक्षप्रवेश म्हणून राहिला नाही, मागच्या 24 तासामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्याच पक्षाचे लोक आता धनुष्यबाणाकडे येणार आहे, एवढं मी तुम्हाला. काय विकासाचं आणि आपलं नातं अतिशय जवळच आहे. जुन्नर हे मॉडेल व्हायला पाहिजे. जुन्नर तालुका हा महाराष्ट्राचा वैभव संपूर्ण तालुका, हा अतिशय शीघ्र गतीने हा प्रवाह त्या विकासाच्या दृष्टीने पुढे गेला पाहिजे. म्हणून जी धावपळ आपण करतो त्याच्यामध्ये सर्व लोकांची भावना तीच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन या तालुक्यात आपली हिंमत उभी केली पाहिजे. मला वरच्या भागामधून साथ देणारे माझे 20 वर्ष ज्यांनी पाठराखण केली ते माझे मित्र सन्माननीय दत्ताजी गवारी या ठिकाणी उपस्थित आहेत. असतील, आमचे राजू डोबरे असतील, आमचा राजू कारबळ असेल, आमचे सचिन आडुकर सचिनजी चव्हाण आहेत,
त्या अशोक बोचरे सगळी भरपूर काय बघते विकास राऊत आहे, म्हणजे आपण सगळेच मंडळी करतो. मला इतक्या वर्ष साथ देत आहे विश्वनाथ, आणि ही साथ म्हणजे भरभक्कम साथ आहे. आता आपली ताकद वाढली आहे सगळ्या लोकांची येण्यामध्ये. आपल्याला पक्ष वाढवायचा आहे. हेवे दावे सगळे बाजूला ठेवून खरं तर आपण याच्या आधी मी राजू कारबळे यांना काम करायची परवानगी दिलेली होती. दुसऱ्या बाजूला आमच्या डॉक्टर डोळस यांना परवानगी दिलेली होती. त्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषदच्या वरच्या सीटसाठी सन्माननीय सुमनताई लांडे यांना परवानगी दिली होती. खरं तर आजही यांचा प्रवेश घेतल्याला उमेदवारी जर जाहीर केली असेल तर मी त्यांच्या कानावर सगळ्या गोष्टी घातलेल्या होत्या. काही लोक त्यांना सुद्धा सांगतात, पण ठीक आहे, पण आजही मी त्यांना प्रेमा अतिशय आपुलकीने सांगेल, तुमच्या तिघांच्या सांगितलेल्या कामाप्रमाणे इच्छित प्रमाणे सुद्धा तुम्हाला मला तिकीट देताना थोडंसा त्या ठिकाणी बदल करावा लागला, कारण पक्ष संघटना वाढते आणि या विकासाच्या दृष्टीने आपण पुढे मागे जातोय. तुमच्या तिघांना मी उद्याचं सन्मानाचं मानाचं पान देईल. आपण ह्या निवडणुकीतून पुन्हा मागे यावं आणि आपल्याला साथ द्यावी अशा माझं मन फार असं आहे ना की एकदम मोठा आणि हळवं आहे. मला असं वाटतं की आपण एकत्र कारभार केला पाहिजे. राजकारण हा म्हणजे हळवावरचा पाणी आहे. आता बघा 15 दिवसामध्ये या राजकारणाचा सगळा टेम्पो खाली येऊन जाईल, पण पुन्हा आपण एकमेकांच्या समोर आहे. नेमकी त्या 15 दिवसामध्ये आपण विसरून जातो आणि मग त्याच्यामध्ये अनेक लोक आपल्या स्वभावाचा फायदा घेतात. अनेक लोक आपल्याला चुकीचं मार्गदर्शन करतात. त्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे आपले सगळ्यांचे हितसंबंध त्यावेळेला ते संबंध अतिशय त्यावेळेला या सगळ्या परिस्थितीमध्ये गडबडून जातात. माझा मित्र आहे राजू कारबळे, म्हणजे माझा तसा भाऊ आहे, मित्र नाही. खरं तर त्यांच्या मुलांनी माझ्यावर त्या कुटुंबाने माझ्या खूप प्रेम केलेलं आहे. राजू कारबळ असेल, आमचा डॉक्टर डोळस असेल, किंवा आमच्या सुमनताई लांडे असतील, ही सगळी माझ्या घरातल्या परिवारातली सगळी लोक आहेत आणि ती सगळी मंडळी माझ्याशी पुन्हा चर्चा करतील. आणि आता अजून काय, आता फॉर्म भरायला 2 दिवस आहेत, पुन्हा माघारी आहेत आणि शेवटी आपण एकमेकांचे सुखदुःखाचे साथीदार आहोत. तुमची जी स्वप्न आहेत, तुमच्या ज्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या आम्ही सगळ्या पूर्ण करणार आहोत. आपण तिघांनी माघार घेऊन, म्हणजे फॉर्म तर भरूच नाही आणि जर भरला असेल तो माघार घेऊन या दिलेल्या शिवधनुष्याच्या तिन्ही उमेदवारांना आपण जाहीर पाठिंबा द्यावा अशी करतो. आणि त्या तिघांची, आता मी काय फार मोठा नेता नाही, मी म्हणजे जमिनीवरचा नेता, त्यामुळे मी तिघांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. कारण शब्द थोडासा आपल्याला पुढे घ्यावा लागला आणि जे खरं ते बोललं पाहिजे माणसाने आयुष्यामध्ये. खोटं बोलून काही चालत नाही. ते म्हणतात ना, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, ना हाथी है ना घोडा है, वहा पैदल ही जाना है. जे खरं आहे ते घेऊन चालायचं. थोडा त्रास होतो संकटात चालवताना, त्रास हा होणार, कारण वरच्या भागामध्ये एक व्यक्ती असा आहे की ते कुठल्या पक्षामध्ये किती दर 3 महिन्याला पक्षात जातो, कुठल्याही म्हणजे, आणि खुशी जातो. 3 महिन्याने विचारलं का त्याला तुमचा पक्ष कुठला, तो माझा हा पक्ष, खुशी परत 3 महिने झाले का परत त्याला खुशी होते, परत पक्ष बदलतो, परत 3 महिने झाले का परत त्याला खुशी होते, परत पक्ष बदलतो. देवेंद्र मित्र येतो. खरं तर हे वागणं बरं नाही. कारण आपण समाजामध्ये वावरत असताना आपण कसा वावरतो, काय वागतो, आपली भूमिका काय असली पाहिजे. आणि खूप लोकांचे स्वप्न आपल्या खात्यावर आहे. खूप आपला समाज आजही तो समाज मी तर वर जातो, मला खूप वाईट वाटतं. त्या समाजाला विशेष अशा पद्धतीचं लक्ष देऊन माझ्या त्या वरच्या संपूर्ण गटाचं सुंदर अशा पद्धतीचा डेकोरम तयार करून हा चांगला असलेला निसर्गातल्या पट्ट्यातला माझा हा गट आणि गट आपल्याला तुम्ही मला साथ द्या, हा धनुष्यबाण निवडून द्या. या 4 वर्षामध्ये मात्र त्या वरच्या गटातला एकही रस्ता करायचा मी बाकी ठेवणार नो सिंगल, म्हणजे एक सुद्धा सिंगल रस्ता आपल्याला बाकी ठेवायचा नाही. ही जबाबदारी आपली. मग आपण विकास कामं करायची म्हणजे जबाबदारी वागलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी आपण सगळी मंडळी अतिशय सुंदर काम करू. मी आधीच काही बोलत नाही. अजून बऱ्याचशा लोकांच्या माझ्या बैठकी रात्रभर चालणार आहेत. मी आज सकाळी पुण्याला होतो, पक्ष आदेश होता. खरं तर मी अर्ध्या रस्ते जाऊन मागे आलो, पुन्हा रामबाईने मला दम मारला. आता सचिव आहे, त्यांचा दम म्हटलं तुम्हाला माहिती आहे, साधा दम नाही. हे मोठे बाकी माहीत नाही. पहिल्यांदा पुण्याला या, चर्चा करायच्यात आपल्याला, बैठक आहेत आपल्या, त्या करून मग मला या सगळ्याचे सगळे जे कार्यक्रम होते ते मला अटेंड करावे लागले. कारण तिथे सुद्धा हेच कार्यक्रम महत्वाचे होते जिथे आपण धावशीला गेलो. आणि विशेष म्हणजे या तालुक्यातल्या सगळ्या ठाकर समाजाने एकत्र येऊन
डॉक्टर विनोदजी केदारी यांनी शब्द दिलाय की ठाकरे समाज संघटित होऊन एकजुटीने आजपर्यंत आमचा विकास झाला नाही. खूप लोकांनी आम्हाला शब्द दिले, आमचा वापर केला. आता इथून पुढे आमच्या समाजाने ठरवलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये सगळ्यातले सगळे 100% मतदान आम्ही धनुष्यबाणाच्या पाठीमागे. त्यामुळे हे सगळे बदल होत चाललेले आहेत. मी आपल्या सर्वांचं शिवसेना परिवारामध्ये स्वागत करतो. शिवसेना परिवार आपल्या कुटुंब आहे, आपली जबाबदारी आहे. तुमच्या सगळ्याच आयुष्यामध्ये जेवढ्या अडचणी येतील त्या अडचणी 100% कुटुंब प्रमुख म्हणून ते मी करतो. आणि कोणत्याही अडचणी म्हणजे तुमच्या रस्ते, लाईट, पाणी पासून तुमच्या ऑपरेशन्स पासून तुमच्या सगळ्या अडचणीची अनुरागची जबाबदारी मी अडचणीपासून न पळणारा माणूस आहे. ज्यावेळेला करोना आलता ना त्यावेळेला मला पहिल्या टप्प्यामध्ये लोकांमध्ये फिरताना करोना झाला आणि मला करोना झाल्यानंतर मी पुण्याला नाही गेलो, मी मुंबईला नाही गेलो. माझ्या खिशात पैसा होता, मी आमदार होतो, कुठे जाऊ शकलो असतो, कुठल्या हॉस्पिटल जाऊ शकलो असतो मी, पुणे किंवा मुंबई. मला करोना झाल्यानंतर मी कुठे होतो, कुठे शासकीय असलेल्या कोविड सेंटरला. मला मी सांगतो 400 लोकांमध्ये मी झोपलेलो आणि त्यांच्यावर बसलेला मी स्वतः पहिला माणूस आहे. जीवाची काळजी नाही आम्हाला, आमच्या जनतेच्या हितासाठी आणि जी जनता वावरते तिथं मी वावरणार. नंतर माझा स्कोर एवढा वाढला रामशेठ, मला डॉक्टरांनी आणि संपूर्ण असलेले प्रशासन म्हणजे तिथं त्यावेळेला प्रशासन म्हणून दुड्डी साहेब होते इथं, मला माहित असेल दुड्डी, जितेंद्र दुड्डी, आणि ते गडबडले. ते आता कलेक्टर आहेत, ते घाबरले, ते स्वतः भेटायला आले पेपी किट घालून आणि म्हटले आमदार साहेब हे चुकीचं आहे, जनतेसाठी तुम्ही आहेत, पण एक लक्षात ठेवा माझा शब्द, लाख गेले तरी चालते पण लाखांचा पोषित जाता कामा नये. तुम्ही पहिल्यांदा पुण्याला जाण्या तर मुंबईला जा. त्यांनी भागवलत बोलवली, माझं काही ऐकलं नाही आणि मला पुण्याला पाठवलं. त्याच्यात माझा स्कोर हळूहळू कमी झाला. शेवटी कसं असतं, तुमचं आणि माझं नातं ह्या मातीशी जे नातं जोडलं गेलं, या माणसांची जे नातं जोडलं गेलंय, कदाचित या बाकीचे जे माझे समोर जे लोक आहेत त्या माझ्या समोरच्या माझ्या समोर मैदानामध्ये नेहमी लढणारे लोक कुटुंबासमोर कदाचित त्यांच्या एवढा पैसा माझ्याकडे नसेल, म्हणजे मी प्रामाणिक सांगतो, पण माझ्याकडे तेवढा त्यांच्या एवढा पैसा काढू दादा बिलकुल नाही. पण मी तुम्हाला सांगतो माझ्या इतकी माणसं मात्र त्यांना कधीच भेटू शकत नाही. कारण असं आहे, आमचं नातं हे मनाने जोडलं गेलेलं आहे, हृदयाशी स्पंदन झालेली आम्ही माणसं आहोत. कधी कधी आम्ही तात्विक भांडू सुद्धा, राग येतो, कधी कधी आम्ही भांडण करतो एकमेकाशी, परंतु कुणाचं नुकसान होऊ नये याची काळजी सुद्धा परिवारामध्ये आम्ही घेतो. त्यामुळे हा शिवसेना परिवार आता वाढलेला आहे आणि आज 8 जागा आहेत. रामबाई मी तुम्हाला शब्द देतो, आपण सांगा साहेबांच्या कानावर, बॉस आहेत आपले, बॉसला सांगा की शिवभूमीचे या वेळेला लोक विक्रम करणार आहे. तुझं नाव काय आहे आणि मग काय करणार आहे मी सांगतो प्रामाणिकपणे. माझ्या बघा मी नगरपालिका माझ्या ताब्यात दिल्या ना तर माझी चेष्टा केली काही लोकांनी, अहो शरद दादा इथे कुठे शिवसेना शिंदे साहेबांची, जुन्नरमध्ये कुठे शिवसेना दिसते, आंबेगावमध्ये कुठे शिवसेना दिसते, खेडमध्ये कुठे तुमची शिवसेना आहे, साखरमध्ये कुठे तुमची शिवसेना आहे. तुम्ही जे बोलताय तुमच्या बोलण्यात दुसरं ते बोलणं राहील असं काही होणार नाही, तुमचे पॅनल उभे राहणार नाही. मी रामबाईला सांगितलं, रामबाई मला सगळे एबी फॉर्म द्या, मी सगळे पॅनल उभे करणार आणि मी तुम्हाला शब्द देतो ना भूतो ना भविष्य असा विजय आम्ही खेचून आणणार. 4 नगर परिषद जिंकणार आणि तसंच झालं. साखरच्या नगरपालिकेवर धनुष्यबाण, खेडच्या, मंथरच्या आणि जुन्नरच्या 4ही जागा जिंकल्या. 4च्या 4 जागा घेतल्या आणि त्या जिंकल्या. साहेबांना खूप आनंद झाला. साहेबांनी माझी पाठ थोपटली, पण ही पाठ माझी थोपटली नाही, ही माझ्या तमाम असलेल्या मतदारसंघाची थोपटली. त्यामुळे मी आपल्याला सांगतो हा जो स्ट्राईक रेट आहे, हा स्ट्राईक रेट गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो जुन्नर तालुका ह्या वेळेला इतिहास करणार, इतिहास आहे. तुम्हाला मी सांगतो सुवर्ण अक्षराने लिहून ठेवा, या वेळेला जुन्नरची जनता माझ्या बरोबर मला विश्वास देऊन मला काम करण्याची संधी देणार. माझे हात, पाय, नाक, डोळे हे जे आहे ते मला भक्कम करून देणार आणि माझ्या सर्वसामान्य माणसाला मतदान करणार आणि 8च्या 8 जागेवर 8च्या 8 या सगळ्यांचे आव्हान आम्ही पेलवणार आहे. 8च्या 8 जागेवर धनुष्यबाण आमचे
हे सदस्य जिंकणार आणि खाली 100% 16च्या 16 ज्या पंचायत समितीची जागा आहे त्या सुद्धा जिंकून पंचायत समितीतून आम्ही अतिशय रुबाबदार भगवा झेंडा शिवरायांचा फडकवला. मनापासून आपण सगळे आलात, माझी वाट पाहायला लागली. मी आपल्या सर्वांची माफी मागतो तर इतक्या वेळ तुम्हाला वाट पाहावी लागली माझ्या याच्यासाठी. मी सर्वप्रथम या ठिकाणी ज्यांना उमेदवारी मिळणार आहे त्याच्यामध्ये सन्माननीय जिल्हा परिषदच्या सदस्य, आता मी उमेदवार म्हणत नाही, माझ्याकडे 100% गॅरंटी असते. उमेदवार हा शब्द कोण बोलतो? ज्यांना स्वतःची निवडून यायची गॅरंटी वाटत नाही तो काय होतो? भावी उमेदवार. माझ्याकडे फिक्स 100% वरच्या भागाची पहिली सलामी माझ्या महादेव कोळी आणि माझ्या समाजाची पहिल्यांदा सुरेखाताई बोर्डे यांचा प्रवेश आदरणीय शिवसेना सचिव यांनी करावा अशी विनंती करतो. पंचायत समितीच्या सदस्य सन्माननीय निलमताई अजिंक्य गोलम गण बारव यांचा त्या ठिकाणी सन्मान स्वागत आहे पक्षामध्ये. आदरणीय कमलताई शेळकर या सरपंच आहेत. अतिशय प्रभावी काम केले त्यांनी आणि त्यांचा सुद्धा प्रवेश होऊन त्यांना तांबे गणाची शिवसेनेची उमेदवारी देत असताना त्या पंचायत समिती सदस्य झाल्या म्हणून मी या ठिकाणी त्यांचा उमेदवारी जाहीर करायची काय? नक्की ठरलंय का? नक्की लॉक कर दिया जाए. लॉक कर दिया. स्वागत आहे साहेब. हा जो उमेदवार आहे हा आपला शिवसेना तुमच्या असेल महेंद्र बाबाजी सदाका आमच्या पंचायत समितीचे उमेदवार झालेले आहेत. याची लढाई मोठ्या पैलवानाबरोबर होणार आहे पण हा आमचा पैलवान त्यांना 100% चितपट करणार आहे. सन्माननीय अजिंक्यजी गोलम माजी सरपंच आदरणीय काळूदादा शेळकंदे माजी पंचायत समिती सदस्य आणि आदिवासी नेते हिरडा कारखान्याचे अध्यक्ष आदरणीय मारुती शेठ डुबाजी वायाळ माझे मित्र आणि विशेषत्वाने या अजिंक्यचे सासरे आणि निलमताईचे वडील आहेत ते सन्माननीय सांगडे साहेब अडचणचं सरपंच आदरणीय अरुणजी केदार सन्माननीय अनुरागजी भापाळे सन्माननीय वायजी गायकर साहेब उपाध्यक्ष राष्ट्रवादी
साहेब एकदम अध्यक्ष संतोषजी खिल्लारी सरपंच शिंदे प्रवेशाची काही नाही शांतता होत नाही दत्तोबा सन्मान्य किरण काळू शेळकंदे सरपंच त्याच्यानंतर केशव डुबाजी वायाळ सरपंच उसरान सन्मान्य सचिनजी डाके या राजू गायकर या सरपंच आंबेगड साहेब उदा बाळा मोळी सचिन डाके नामी संघटनेचे सांगत चला बंडमंत उतळे आणि पुढे पुढे संदीपजी मुंडे घनश्याम बांबळे कुंदन बगाड घनश्याम कुंदन बगाड संभाजी उपसरपंच शिवाजी बोराडे संभाजी बाबा जावळे किसन कोकणे चिमाजी धावडे जंतू बोराडे संभाजी धावडे माऊली लांडे जनकू बोराडे माऊली लांडे दादा सेवा निवृत्त अधिकारी धर्मा सरोदे उपसरपंच चला धर्मा सरोदे उपसरपंच उदा मुळे प्रकाश बोराडे उपसरपंच जालिंदर निगळे जालिंदर निगळे अशोक सुरेश लांडे मुलाजी मुळे सरपंच मुलाजी मुळे प्रकाश बोराडे शिवाजी शिंगाडे सरपंच सन्मान्य उत्तमजी मुले साहेब सन्मान्य रामदासजी मुले
रामदासजी गुन्हे प्रकाशजी शिंदे रामदासजी आंबले आणि प्रकाशजी शिंदे शिवाजी शिंगाडे तुषारजी सांगत आहे थांबरे प्रवेश होते एवढे तुषारजी सांगत आहे प्रकाश शिंदे आले का बाबा इकडे या बाबा अशोक लोखंडे बाळासाहेब तर्फे किसन कोकणे माऊली लांडे शांतता राखा माऊली लांडे किसन दादा वायर सचिन चेतन भागवळे चेतन राजेंद्र भरगडे सिकंदर भाई चलो सिकंदर इनामदार माय डियर सगळे डोंगरे आपला उदापूरचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सर्वांच्या पाठिंबी पाठवणी मिळेल या उदापूर आहे का विठ्ठलराव बसा धनाजी बोराडे आपला जो गट आहे बाळशेतचा डिंगोरे उदापूर काय गटाचं नाव आहे आपल्या डिंगोरे उदापूर या गटाच्या जिल्हा परिषदच्या सदस्या सिंधुताई कैलास गारे यांचं या ठिकाणी स्वागत करतो हे आपले सेक्टर निवडून आले अतिशय चांगलं